सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ज्ञानपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सर्वांनी सादर करावा. साधु साधु साधु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पूजा भिक्खू संघाच्या हस्ते पुष्प धूप दिवाणी संपन्न होत आहे. सर्वजणांनी हात जोडावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 2 मिनिटात बसावं. वंदन करत आहोत. धम्मसवनकालो वयं वदन्त धम्मसवनकालो वयं वदन्त साधु साधु
संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, शांत, गंभीर, चतुर आणि निष्कलंक असे ते देव आणि मनुष्यांचे शास्ता, सुगत जीव तथागत, लोकवीर मनाचे सारथी, विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, तथागताचे बुद्ध आहे, बुद्धवादी, बौद्धम, सुगोपदेशी मानवी दुःखमुक्तीच्या आर्य सत्य अनुगामी करण्यात स्वयं तथागतांनी स्थापलेल्या बुद्ध प्रमुख तथागतांचा आद्य श्रावक संघ 2,500 वर्षानंतर पुनश्च एकदा प्राचीन जम्बूद्वीपाचे बुद्धत्व विद्यमान कोटी भारतीय मनास प्राप्त होऊ दे. ज्या महापुरुषाच्या ऐतिहासिक धम्मक्रांती प्रभावाने प्राचीन जम्बूद्वीपाचे बुद्धत्व पुनश्च एकदा स्थापित झाले आणि धन्य झालेली भूमी असे धम्मचक्र परिवर्तनाचे अनुप्रवर्तक पूजनीय बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित विद्यमान पूजनीय भिक्खू संघ आणि विद्यमान भिक्खू संघाचे प्रमुख आदरणीय ज्येष्ठ महाश्री युवनागरजी, तद्वतच गेल्या अनेक वर्षापासून नाशिक भूमी आणि परिसरात मोठ्या जिद्दीने बौद्ध धर्माच्या अथक प्रचार कार्याला पूर्णत्व देत असलेले पूज्यभदंत सुखदजी सरी, आर्यनाथ सरी, पूज्यभंते धम्मरक्षी आणि आदरणीय साई आणि आज बुद्धाब्द वर्ष 2566 श्रावण मास पौर्णिमेच्या या प्रवासात विशेष रूपाने वर्षावर्षाची ही ज्येष्ठ आणि ऐतिहासिक निरंतर चालत आलेली परंपरा त्रिदशी बुद्धदिनीच्या पायथ्याशी आपण मोठ्या श्रद्धेने गेल्या अनेक दिवसापासून दर रविवारी पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेशना या सदराखाली आपण ऐकत आहात, श्रवण करीत आहात. आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो की अत्यंत सुंदर आणि बौद्ध धर्मात व्यक्त केलेल्या विचारांना श्रवण करण्याची श्रद्धा एक श्रावक म्हणून आपण निर्माण करत आहात. दर रविवारी नवीन विषय, नवीन भिक्खू, नवीन भिक्खूच्या द्वारा स्थापित झालेला एक अनुभव बौद्ध तत्वज्ञान रूपाने आपण श्रवण करत आहात. आज पूजनीय म्हणजे सुगंधी स्त्री यांनी आग्रह केला की या संध्येला, या रविवारी आपण नाशिक आणि परिसरातील बौद्ध उपासक उपासिकांच्या करिता आपली धम्मदेशनावर प्रकाशित करावे आणि आज त्यांची भेट होत आहे. आपल्याला बरेचसे चेहरे परिचित आहेत, पाहिले आहेत, भेटलो आहे आणि बऱ्याचशा चेहऱ्यांना आत्ता पहिल्यांदा आम्ही इंटरॅक्ट होत आहोत, पाहत आहोत, भेटत आहोत. बौद्ध साहित्यामध्ये उल्लेखित केल्या गेलेल्या विशेष रूपाने आजचा आपला ठरलेला विषय बौद्ध तत्वज्ञान आणि मनुष्य जीवन. आय थिंक आपल्याकडे निमंत्रण आलं असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल अवेअर असाल की आज आपण बौद्ध तत्वज्ञान आणि मनुष्य जीवन या दोन गोष्टीला एकत्र करून थोडंसं चर्चा करणार आहोत. असं पार्ट ऑफ आपला PhD thesis. So another importance of the Buddha philosophy in human life. मनुष्याचं जीवन आणि तथागताचे तत्वज्ञान या दोघांचा किती जवळचा संबंध आहे, या दोन गोष्टींचा किती अतूट संबंध आहे. मनुष्य जीवन आणि बुद्ध तत्वज्ञान या दोन गोष्टी एकमेकापासून अलिप्त करता येत नाही, दूर करता येत नाही. आणि म्हणून तथागत बुद्धांच्या पहिल्या वचनातच असं बुद्ध म्हणतात की मी जे काही प्रकाशित करीत आहे ते तुमच्या दुःखमुक्तीचे सत्य आहे.
किंवा बुद्धाने हा तुमचा धर्म आहे असा शब्दप्रयोग नाही केला. ही तुमची संस्कृती आहे हाही शब्दप्रयोग नाही केला. त्याच्या उलट ऑलवेज स्पोक वन सेंटेन्स अबाउट बुद्धा फिलॉसॉफी. बुद्धा से दिस इज नॉट माय रिलीजन. जो पहिला शब्द उच्चार करताना बुद्धाने म्हटलं की हा माझा धर्म नाही. दिस इज नॉट पार्ट ऑफ रिलिजियस कल्चर. हा एखाद्या धार्मिक संस्कृतीचाही भाग नाही आहे. सो फाइंडिंग ऑफ द बुद्धा. हाऊ टू लिव्ह सॉरो फ्री, हाऊ टू लिव्ह एन्झायटी फ्री, हाऊ टू लिव्ह स्ट्रेस फ्री इन माय लाईफ. बुद्ध म्हणतात की हे धर्म नाही, हे धर्माची संस्कृती नाही. त्याच्या उलट हे सर्वोत्तम बुद्धाने शोधलेलं सत्य. फाइंडिंग, शोधलं म्हणजे बुद्धाने ऐकलेलं नाही. बऱ्याच वेळेला एकाने दुसऱ्याला ऐकवतो आणि ऐकलेलं आपण सांगतो. आता इथे बुद्धाने ऐकलेलं नाही आणि म्हणून त्याला इंग्रजीमध्ये फाइंडिंग असा शब्द प्रयोग केले गेले. फाइंडिंग याचा मिनिंगच होतो की त्याला जन्मच त्या व्यक्तीने दिला आहे, शोधून काढलाय. फाइंड आउट बाय द बुद्धा. आणि मग त्याला म्हटलं की दिस इज द बुद्ध वचन विच इज गिवन बाय द बुद्धा टू द नेचर, द शॉवरिंग टू द नेचर. या अनंत निसर्गाच्या कल्याणासाठी बुद्धाच्या मुखातून प्रकाशित झालेले हे बुद्ध सत्य आहे. इज फाइंडिंग बाय बुद्ध. बुद्धाने शोधून बुद्धांच्याच द्वारा प्रकाशित केलेलं हे सत्य आहे. आणि म्हणून त्या सत्याला अनुग्रहित करताना बुद्धाने नाव देताना म्हटलंय दिस इज नॉट माय रिलिजन. हा माझा धर्म नाही. दिस इज नॉट पार्ट ऑफ रिलिजियस कल्चर. हा एखाद्या धर्म सिद्धांताच्या संस्कृतीचाही भाग नाही. हे स्वतंत्र शोधलेलं, अनुभवलेलं, आचरणात आणलेलं सत्य आहे. म्हणजे याचाच अर्थ जेव्हा बौद्ध तत्वज्ञान आपण ऐकत आहात तर बौद्ध तत्वज्ञान ऐकताना आपल्या चित्तामध्ये कधीच असा भाव उत्पन्न होऊ नये की मी माझ्या धर्माचं काहीतरी काम करत आहे ना, ही माझी कल्चर आहे, ही माझी परंपरा आहे. बुद्ध म्हणतात की कल्चर विल चेंज आफ्टर सर्टन टाइम. मे बी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 100 वर्ष, काही वर्षानंतर संस्कृती, कल्चर बदलत राहील. फाइंडिंग बदलत नाही, शोध बदलत नाही. एकदा शोध लागला पाणी थंड आहे, थंड आहे. 10 वर्षापूर्वी ते थंड होतं आणि 10 वर्षानंतर अचानक गरम झालं, असं कधी होईल का? नाही. ते सत्य आहे. थंड आहे, थंड आहे. अग्नी गरम आहे, गरम आहे. ते बदलणार नाही. तर बुद्धाने म्हटलं मान्यता बदलू शकतात, संस्कृती बदलू शकते, धारणा बदलू शकतात, फाइंडिंग बदलत नाही, सत्य बदलत नाही. आणि हे सत्य बुद्ध म्हणतात की मी काय देणार आहे तुम्हाला, किंवा बुद्ध काय देतील तुम्हाला. तर बुद्धांनी प्रत्यक्ष अनुभवलेलं सत्य बुद्ध प्रकाशित करीत आहेत आणि बुद्ध म्हणत आहेत इट्स माय फाइंडिंग. हा फार महत्त्वाचा शब्द आहे. मी, माझा, मी. सो माय फाइंडिंग हे बुद्धाच्या द्वारा शोधलेलं त्यांचं सत्य आहे. आणि त्याचा हेतू काय आहे? हे सत्य ज्यावेळेला बुद्ध प्रकाशित करतात त्यावेळेला त्याचा उद्देश सांगताना बुद्ध म्हणतात दिस इज अ फाइनेस्ट सॉरो फ्री वे. हा तुमच्या दुःखमुक्तीचा अत्यंत सर्वोत्तम, फाइनेस्ट. त्याच्यासाठी दुसरा कोणता शब्द नाही.
याच्यासारखं दुसरं दुःखमुक्तीचं सत्य अद्यापपर्यंत या निसर्गामध्ये उपलब्ध नाही. सो फायनेस्ट फाइंडिंग ऑफ द बुद्धा, हाऊ टू लिव्ह सॉरो फ्री, स्ट्रेस फ्री, एन्झायटी फ्री इन माय लाईफ. दोन्ही ठिकाणी हे माय शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे माझ्याद्वारा शोधलेलं सत्य आणि त्याचा उद्देश माझे दुःख दूर व्हावे, सॉरो फ्री वे, माझा मनाचा तणाव दूर व्हावा, स्ट्रेस फ्री लाईफ, आणि साऱ्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या चिंता, काळजी समग्र चित्तातून दोषमुक्त व्हावे, एन्झायटी फ्री लाईफ. दुःख, तणाव आणि चिंता, अगदी 3 गोष्टीमध्ये बुद्धांनी आपल्या समग्र तत्वज्ञानाला प्रकाशित केले. दिस बुद्ध वचना इज नॉट बिलॉंग टू प्रे. ॲडव्होकेट सर, इट्स नॉट बिलॉंग टू प्रे. याचा आणि प्रार्थनेचा काही संबंध नाही. याचा तुमच्या थेट दुःखाशी संबंध आहे, आपल्या दुःखाशी संबंध आहे, पर्सनल आपल्या दुःखाची, की मला काय दुःख आहे, मी का बुद्धाकडे आहे, मी का बुद्धांकडे आलो आहे, मला बुद्धाशी कोणता संवाद साधायचा आहे. अनेक संडे मी येत आहे, अनेक संडे आल्यानंतरही माझ्यात काही बदल झाला नाही. माझं दुःख तसंच आहे, माझा तणाव तसाच आहे, आणि माझ्या चित्तात उत्पन्न होणारा चिंतेचा भाग हा तसाच आहे. देर इज नो चेंज. एव्हरी डे आय एम सफरिंग फ्रॉम सॉरोज, stress and my anxiety. Every day, every morning, every afternoon, every evening, every night, I can feel that I am suffering from sorrows. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र माझं दुःख माझ्यासोबतच आहे, माझा तणाव माझ्यासोबतच आहे. मी ऐकत आहे, तास ऐकत आहे. कधी बुद्धिस्ट टेम्पलमध्ये जाऊन ऐकत आहे, कधी चॅन्टिंग ऐकत आहे, कधी टेप रेकॉर्डरवर ऐकत आहे, कधी पुस्तक वाचत आहे, कधी ऑनलाईन सेशन अटेंड करत आहे. एवढा सारा केल्यानंतर मी दररोज प्रार्थनाही करत आहे. है ना, काही लोकांचे अनुभव असतात की जेव्हा मी सकाळी उठते त्यावेळेला स्नानशुद्धी झाल्यानंतर पोटात पाणी टाकण्याच्या अगोदर माझं पहिलं पुष्प मी बुद्धाला समर्पित करते. पहिल्यांदा मी बुद्धाला एक दिवा लावते, अगरबत्ती मोमबत्ती लावते, आणि त्याच्यानंतर मी 5 मिनिटाची प्रार्थना करते, आणि त्यानंतर माझा दिवस सुरू होतो. दिवसभर काम केलं, कष्ट केलं, व्यापार केला, उद्योग केला, पुन्हा संध्याकाळी घरी आले, फ्रेश झाले, काही केलं नाही. पहिल्यांदा बुद्धांना एक पुष्प समर्पित केलं, एक दिवा लावला, बुद्धांना प्रार्थना केली, आणि मग पूजा कामाला सुरुवात केली. तसाच आहे, तणाव तसाच आहे. कधी कधी माझा कमी झाला, माझ्या पत्नीचा तसाच आहे, माझ्या पतीचा तसाच आहे. पती पत्नी म्हणून आमचा थोडासा कमी झाला आहे, पण मुलांचा तसाच आहे. They are very short tempered. They are reacting immediately. आम्ही दोघं स्थिर आहोत, आम्ही दोघं स्तब्ध संयमी आहोत, पण आमच्या घरातलं नेक्स्ट जनरेशन यांचा मात्र संयम नाही आहे. आणि मग कधी कधी आपण आपल्यासाठी काही प्रार्थना करण्याच्या ऐवजी आपण त्यांच्यासाठी प्रे करतो. है ना, म्हणते तुमच्याकडे काही लोक आले की बोलतात, पण ते आम्हाला काही नको आहे, माझ्या मुलासाठी जसं हे पाहिजे, तो खूप टेम्पर्ड झाला आहे, तो इमिजिएटली रिॲक्ट करतो, तो राग क्रोध करतो, तो बेचैन होतो, तो फ्रस्ट्रेट होतो. आम्हाला काही नको आहे, आमच्या घरातल्या मुलांसाठी सारं केलं, सर्वस्व केल्यानंतर जर तुम्ही तुमचाच अनुभव कोणाला सांगायला गेलात
की वर्षावसाच्या पहिल्या पौर्णिमेपासून ते श्रावण मासाच्या शेवटच्या संडेपर्यंत मी एकही संडे मिस केला नाही. मी ऐकत आणि ऐकता 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 माझी श्रवणमय प्रज्ञा मोठी मजबूत झाली आहे. लिसनिंग पॉवर. माझी श्रवणमय प्रज्ञा मोठी मजबूत झाली आहे. मी 1 तास काय, मी 5 तास ऐकते आणि 5 तासानंतर जर मी विचार केला की मी काय ऐकलं, तर माझंच मन मला रिॲक्ट करते की मला माहीत नाही मी काय आहे, माझ्या लक्षात नाही मी काय आहे, मला कळलंच नाही की कोण काय बोललं. ऐकलं हे सत्य आहे, मी तिथे बसले होते हेही सत्य आहे, माझे डोळेही ओपन होते हेही सत्य आहे, माझ्या कर्णपटलावरती शब्द येत होते हेही सत्य आहे. पण ते ऐकल्या दुःख, स्ट्रेस, तणाव आणि अतीव चित्तामध्ये उत्पन्न झालेली चिंता. जस्ट क्लोज युअर आईज अँड गो इनटू द डीप मेडिटेशन अँड ट्राय टू फाइंड आउट व्हॉट इज द एक्झॅक्टली युअर वे, की तुम्ही इथपर्यंत येता त्याचा उद्देश काय आहे. म्हणून म्हटलं की बुद्धिस्ट फिलॉसॉफी अँड ह्युमन बीइंग्स इज अ अनडाउटेड रिलेशन बिटवीन बुद्धिस्ट फिलॉसॉफी अँड ह्युमन बीइंग. कारण बुद्धाने सुरुवातीला म्हटलं की मी तुम्हाला हे तुमच्या दुःखमुक्तीचं सत्य म्हणून देत आहोत, तुमच्यामध्ये आपल्या. जोपर्यंत तुम्हाला दुःखमुक्ती मिळत नाही तोपर्यंत बुद्ध तत्वज्ञानाचा हेतू पूर्णत्वाला जात नाही. मग तुम्ही ते मोठ्या मोठ्याने म्हणून पूर्णत्वाला न्या, मोठ्या मोठ्याने गाथा म्हणून पूर्णत्वाला न्या, शांत स्तब्ध एकांतात बसून ध्यान करत पूर्णत्वाला न्या. तुम्हाला जो मार्ग योग्य वाटेल त्या मार्गाने जाऊन तुम्हाला तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेल्या दुःखावरती मात करण्याचा मार्ग तुम्ही प्राप्त करा, तुम्हीही प्राप्त करा. आय कॅन शो यू वे. मी केवळ तुम्हाला तुमचा मार्ग देऊ शकतो. है ना, बुद्धाने काय म्हटलं की मी माझ्या उजव्या किंवा डाव्या खांद्यावरती घेऊन दुःखमुक्तीच्या अंतिम टोकापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार नाही. किंवा बुद्ध असा दावाही करणार नाही की तुम्ही माझ्याकडे आलात, तुम्ही दुःखी आहात, तर आता मी तुमच्यासाठी काही गाथा करेल आणि या गाथांच्या प्रभावाने तुम्हाला दुःखमुक्तीचा साक्षात्कार होईल. बुद्धाने असंही कधी म्हटलं नाही. बुद्ध म्हणतात की ही फिलॉसॉफी असं सांगते, इंडिकेट करते, इन्सिस्ट करते की हा मार्ग आहे आणि या मार्गावरती मार्गक्रमित आपण झाला तर तुम्ही दुःखाच्या अंतिम टोकापर्यंत दुःखमुक्त रूपाने पोहोचू शकता. आणि म्हणून बुद्धाने आपल्या तत्वज्ञानाची स्थापना करताना या तत्वज्ञानाला हा बुद्धांचा धर्म अशा प्रकारचा शब्दप्रयोग न करता हे बुद्धांनी शोधलेलं मानवी दुःखमुक्तीच्या मार्गाचं सत्य, इट्स अ वे. पुढे जाऊन त्याला म्हटलंय इट्स अ वे, मार्ग, पट्टीपदा आहे ना, पुढे जाऊन आपण त्याला म्हटलेलं आहे इट्स अ वे. बुद्धास फिलॉसॉफी इज अ सॉरो फ्री वे. बुद्ध तत्वज्ञान हे मनुष्याच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे. सो वर्ल्ड वाईड जे जगभरातले बौद्ध आता बुद्ध तत्वज्ञानाकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत आणि देशच्या देश पूर्ण बौद्ध राष्ट्र म्हणून उदयाला आले, तर त्याचा मुख्य जो बेस आहे काय एवढं जग प्रभावित झालं, कारण समग्र जगाला दुःखमुक्त करण्याचा तत्वज्ञानाचा हिस्सा हा बुद्धांनी शोधलेल्या सत्यामध्ये दिसून येते. बुद्धिस्ट फिलॉसॉफी. आता बुद्धांनी शोधलेले सत्य हे जर फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे, त्यांनी हॅव टू प्रूव्ह दॅट स्टॅटिस्टिकली. हे नुसतं बोलून चालणार नाही की हे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, इट्स रिलेटेड टू सायन्स.
हे विज्ञानाशी संबंधित असलेलं तत्वज्ञान आहे. आता केवळ एवढं बोलूनही चालणार नाही आहे, ते आपल्याला सिद्ध करावं लागेल की हे म्हणण्यापुरतं नाही आहे. आणि मग बुद्धाने सुरुवात केली की हे तुमच्या जीवनाशी आणि तुमच्या जीवनातल्या दुःखाशी हे कसा संबंध ठेवते. आणि तुम्हाला ज्ञात असेल किंवा तुम्ही त्यांकडून ऐकलं असेल की बुद्धाने जे आषाढ पौर्णिमेला पहिलं प्रीचिंग चालू केलं है ना, फर्स्ट वर्ड ऑफ द बुद्धा विच कम्स फ्रॉम द होली लिप्स ऑफ द बुद्धा टू शॉवरिंग द नेचर. खूप मोठा सुंदर संवाद आहे बुद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये. बुद्ध जेव्हा पहिल्यांदाच आपल्या मुखातून शब्द काढतात आणि पहिला शब्दच त्यांनी 1 महिन्याभराच्या प्रवासामध्ये त्या एका शब्दावरती काम केलं आणि तो होता शील. सेकंड मंथ समाधी आणि थर्ड मंथ प्रज्ञा. शील, समाधी, प्रज्ञा. पहिल्यांदा बुद्धाने पंचवर्गीय भिक्षूसोबत काम करताना पहिल्यांदा म्हटलं की हे शील आहे, ही समाधी आहे आणि ही प्रज्ञा आहे. शील इज टोटली बिलॉंग्स टू युअर बिहेवियर. बघा सुंदर आहे. जर तुम्ही बारकाईने पाहिलं आणि जर बारकाईने नाही पाहिलं तर गोंधळ होऊ शकतो. सो फिलॉसॉफी तर बुद्धाने म्हटलं की पहिला शब्द तुम्ही शील रूपाने पूर्णत्वाला न्या. तुम्ही संसारात आहात, काम करत आहात, पती पत्नी आहात, मुलगा आहे, संसार आहे, घर आहे, कुटुंब आहे, लेमॅन पर्सन आहात, देन यू हॅव टू फॉलो द पंचशील एव्हरी डे, एव्हरी मोमेंट, एव्हरीवेअर. आणि जर तुम्ही घर, संसार, प्रपंचाचा त्याग करून भिक्खू संघाचं काषाय वस्त्र परिधान करत आहात तर तुम्ही भिक्खू संघाच्या साऱ्या विनयाचा स्वीकार करून तुम्हाला भिक्खू संघाच्या शिलाला पूर्णत्व द्यायचं आहे. सुंदर बुद्धाने विश्लेषण केलं की तुम्ही संसारात आहात तर तुमचा मार्ग कोणता आहे. संसारातल्या कमीत कमी दुःखावरती अनुमोदन करता यावं आणि कमीत कमी दुःख उत्पन्न व्हावं, कमीत कमी. आणि म्हणून बुद्धाने पंचशील रूपाने अनुमोदन केले की हे पंचशील आहे, करुणेमय पर्सन, हे दसशील आहे, हे पाचतीय आहे, हे सेकीय आहे. अनेक अनेक पद्धतीने त्या सिद्धांताची मांडणी करताना बुद्धाने म्हटलं की तुम्ही संसारात आहात तर तुम्हाला या 5 गोष्टीची नितांत गरज आहे. आता पुढे जाऊन तुम्ही म्हणाल की हो हे आम्हाला परिचित आहे, कारण हे सकाळ संध्याकाळ म्हणते. आता भिक्खू संघाच्या सोबत पण म्हटलं, आता घरी गेले की संध्याकाळी पण म्हणेल. जर कोणाची सुखदुःखाची बातमी कानावर आली तर तिथे सुद्धा आम्ही म्हणतो. कोणाच्या घरात जन्म कोणाचा झाला तर मोठा आनंद झाला तर तिथेही आम्ही म्हणतो. अनंत रूपाचं असहनीय दुःख झालं तर तिथेही आम्ही म्हणतो. कुणी घर घेतलं तिथे आम्ही म्हणतो. कोणाच्या आयुष्यात यश आलं तिथे म्हणतो, कोणाच्या आयुष्यात अपयश आलं तिथेही म्हणतो. म्हणत दररोज म्हणत आहोत, जाग्या जाग्यावर म्हणत आहात, जिथे जमेल तिथे जाऊन तुम्ही म्हणत आहात. आता बुद्ध म्हणतात की हे केवळ म्हणण्यापुरतं मर्यादित आहे का. बुद्धाने म्हटलं की नाही, हे केवळ म्हणण्याच्या संबंधातलं म्हणण्यापुरतं मर्यादित नाही. तुम्हाला ऐकायला येते बरोबर? येत नाही? ऐकायला येत नाही? कमी करायला पाहिजे. मी विदाऊट माईक बोलू का? असं ऐकायला येते? ओके, देन आय विल ओके, गुड. हां नाही तसं आहे, तसंच. ओके, गुड. तर बुद्ध तत्वज्ञान आपल्याला इन्सिस्ट करत आहे की विशेष रूपाने हे केवळ म्हणण्यापुरतं असतं. तर बुद्धाने म्हटलं असतं हे सकाळ म्हणा, दुपार म्हणा, संध्याकाळ म्हणा आणि झोपण्याच्या अगोदर म्हणा, तुमचं दुःख दूर होऊन जाईल. पण समग्र त्रिपिटकामध्ये तुम्ही जर पर्सनली मला विचाराल व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स अबाउट द बुद्ध फिलॉसॉफी, देन आय विल टेल यू इट्स अ मिडल वे. 1140 पुस्तकांचा मी रेफरन्स घेतला PhD थिसिस पूर्ण करायला.
एकाही कुठल्याही संदर्भामध्ये असं बुद्धांनी कधीच म्हटलं नाही की हे केवळ म्हटल्यानेच तुम्हाला दुःखमुक्तीचा लाभ होईल. कुठेच नाही. हे केवळ म्हटलंय आणि म्हटल्याबरोबर तुम्हाला इथे दुःखमुक्ती मिळाली. केवळ म्हणणे इट्स वन पार्ट ऑफ दॅट फिलॉसॉफी. तुम्हाला त्या गाथा म्हणताना अनंत रूपाचा प्रमोद उत्पन्न होतो, आनंद उत्पन्न होतो, चित्त एकाग्र होते. माझ्या म्हणण्याने मलाच आनंद मिळतो आणि माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडत आहेत, जे कोणी ऐकत असतील, माझ्या वचनाने त्यालाही आनंद मिळत आहे. जोपर्यंत मी म्हणत आहे तोपर्यंत माझं चित्त एकाग्र होत आहे. जोपर्यंत कोणीतरी म्हणत आहे आणि मी ऐकत आहे, जोपर्यंत मी ऐकत आहे तोपर्यंत माझं चित्त मोठं शांत आणि एकाग्र झालेलं आहे. म्हणतात की दोन गोष्टीचा इथे तुम्हाला लाभ होत आहे की माझं चित्त एकाग्र होत आहे. चॅन्टिंग विल सपोर्ट मी टू कॉन्सन्ट्रेट युअर माइंड. कॉन्सन्ट्रेट, एकाग्र करणे, स्थिर करणे, स्टेबल करणे. तर जोपर्यंत मी म्हणत आहे तोपर्यंत माझं चित्त एकाग्र होत आहे की नाही. मी जोपर्यंत म्हणत आहे तोपर्यंत हे चित्त एकाग्र होत आहे. जसं माझं म्हणणं थांबलं माझं चित्त एकाग्र होत नाही. जोपर्यंत भिक्खू संघाचं चॅन्टिंग चालू आहे तोपर्यंत चित्त मोठं शांत एकाग्र आहे. जसं चॅन्टिंग संपलं माझं चित्त पुन्हा विस्कळीत व्हायला सुरुवात झाली. बुद्ध म्हणतात की जेव्हा तुम्ही बोलता आणि ऐकता या दोन गोष्टीतून माणसाला एक लाभ होतो की तेवढ्या वेळापुरतं माझं चित्त एकाग्र होते. तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा. करतही असा की बुद्धं शरणं गच्छामी हा शब्द कर्णपटलावर पडला कीच आपले डोळे आपोआप बंद होतात, है ना. आपोआप. कोणी सांगत नाही आपल्याला डोळे बंद करायला. आपणही आपल्याला सांगत नाही डोळे बंद करायला. तुमच्या डोळ्यांच्या पापण्या आपोआप बंद होतात. हात आपोआप जोडल्या जातात. तुम्ही जर तंदुरुस्त आहात, काही फिजिकल प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही आपोआप गुडघ्यावर बसता आणि आपोआप तुमच्या चित्तामध्ये उपलब्ध स्वरामध्ये तुमचे स्वर मिसळतात आणि तुम्ही त्याच्यासोबत चांट करायला, गाथा म्हणायला सुरुवात करता. बुद्ध म्हणतात की तुमच्या चित्ताला मिळालेला संस्कार आहे. आता तुमच्या चित्ताचा तो स्वभाव तयार झाला. जेव्हा जेव्हा मला बुद्धं शरणं गच्छामी ऐकायला मिळेल माझे आपोआप डोळे बंद होते. आपण धारण केलं, स्वीकारलं. आता हे करता 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 आयुष्याचे अनेक वर्ष गेले. आता तुमचा एक अनुभव तयार झाला आणि कोणीतरी तुम्हाला विचारलं की तुम्ही इतकं गडद होऊन, एकाग्र होऊन बुद्धांचं इतका गाथा म्हणता, काय अनुभव आहे तुमचा? तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही सांगाल की मी अनेक वर्ष या गोष्टीची प्रॅक्टिस करत आहे. प्रॅक्टिस करत आहे. सकाळ करत आहे, दुपार करत आहे आणि प्रॅक्टिस करता 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 माझ्या चित्ताला आणि शरीराला या गाथांची सवय झाली आहे. सवय होते. प्रॅक्टिस केली की सवय होते, आहे की नाही. एखादा जर ड्रायव्हर असेल, इतकी त्याने प्रॅक्टिस केली आहे, एवढी प्रॅक्टिस केली आहे की गेअर टाकताना त्याला ऑर्डर करायची गरजच नाही. स्पीड कमी झाला की तो गेअर बदलतो. तो प्रत्येक वेळेला सांगतो का गेअर बदला, गेअर बदला? नाही. आपोआप त्याचा हात त्या गेअरवर जातो, आपोआप त्याचा स्पीड कमी होतो, ब्रेकवर पाय जाते. इतकी प्रॅक्टिस झाली, एवढी प्रॅक्टिस झाली की त्याचा पाय, त्याचे हात, त्याचं माइंड, त्याचं शरीर, सारे इंद्रिय काम करतात. जोपर्यंत तो ड्रायव्हर स्टेअरिंगवर आहे तोपर्यंत त्याच्या शरीराने आणि चित्ताने अडॉप्ट केलेल्या सर्व गोष्टी आपोआप काम करतात. आणि तुम्ही जर पाहिलं तर काय किती कठीण आहे. एकाच वेळेला ब्रेक दाबायचं, एकाच वेळेला क्लच दाबायचं, एकाच वेळेला गेअर बदलायचा, एकाच वेळेला स्टेअरिंग पकडायची आणि एवढी मोठी गाडी कंट्रोल करायची.
आपल्यासाठी इतकं भयानक आहे ते काम. हा माणूस कसा करत असेल? पण त्या माणसाच्या हाताला, दोन्ही पायाला, दोन्ही हाताला आणि चित्ताला एवढी प्रॅक्टिस झाली आहे की तो आता 120च्या स्पीडनं असलेल्या गाडीला काही क्षणात कंट्रोल करतो. अचानक गाय आली, कुत्रा आला, माणूस आला, स्पीड ब्रेकर आला, खड्डा आला, अचानक आला, तेवढा विदिन मायक्रो सेकंडमध्ये, मिनिट नाही, विदिन मायक्रो सेकंड. मायक्रो सेकंडमध्ये कोणी ऑर्डर देते का? नाही. आपोआप ब्रेकवर पाय जातो, इकडे क्लचवर पाय जातो, इकडे गेअर बदलला जातो, स्टेअरिंग मजबूत पकडला जाते, त्याचं शरीर आपोआप काम करतं. बुद्ध म्हणतात की प्रॅक्टिस. बुद्ध गाथा म्हणून 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 एवढी प्रॅक्टिस झाली तुम्हाला की दूर कुठेतरी कोणीतरी बुद्धं शरणं गच्छामी म्हणत आहे आणि हलकंसं माझ्या कानावर शब्द पडत आहे आणि माझे कान त्याला शोधतायत की कुठून आवाज येत आहे. कारण मी एक्सपर्ट आहे याच्यामध्ये. हे बुद्धं शरणं गच्छामीच आहे. तुम्ही चायनीज भाषेत म्हणा, ते बुद्धं शरणं गच्छामीच आहे. तुम्ही सिंहली भाषेत म्हणा, तुम्ही बरोबर ओळखाल हे बुद्धं शरणं गच्छामी आहे. तुम्ही थाई भाषेमध्ये ऐका, तुम्ही ब्रह्मी भाषेमध्ये ऐका, तुम्ही चायनीजमध्ये ऐका, तुम्ही कंबोडियनमध्ये ऐका, तुम्ही जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही ऐका, तुम्हाला बरोबर कळेल की हे वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती. एवढे तुम्ही एक्सपर्ट झालात. भाषा कोणतीही असो, प्रोनाऊन्सिएशन कोणतीही असो, माणूस कोणताही बोलो, मला मात्र कळतं हे बुद्धं शरणं गच्छामीच आहे. का? कारण माझ्या मनाला आणि माझ्या शरीराला या गाथांच्या बद्दलची एवढी प्रॅक्टिस झाली आहे की मी ते ओळखू शकते. आता बुद्ध पुन्हा एक प्रश्न करतात. ज्याला गाथा ओळखता येतात, म्हणता येतात, काय त्याचं दुःख दूर झालंय? खूप सुंदर प्रश्न आहे. इट्स रिलेटेड टू बुद्धा फिलॉसॉफी. Buddha always quote one sentence कि this is my sorrow-free way. Then I have to express my experience also towards my sorrow, my sorrow-free way. Without that experience, how can I explain this is a sorrow-free way? I am not able. जर मला हे शक्यच झालं नाही की हे दुःख मुक्तीचा मार्ग आहे असं सांगायला, तर बुद्ध म्हणतात की तुम्ही फक्त गाथा ओळखाल, गाथा म्हणाल, मोठ्या मोठ्याने म्हणाल, कधी गळ्यावर म्हणाल, कधी एकांतात म्हणाल, किंवा कधी चार चौघात म्हणाल, कधी चालता चालता म्हणाल, कधी माईकवर म्हणाल, कधी विदाऊट माईक म्हणाल, कधी अंधारात म्हणाल, कधी प्रकाशात म्हणाल, कधी लेणीवर म्हणत आहात. जागा बदलत आहे, स्थळ बदलत आहे, माझी गाथा तशीच आहे. आय एम एक्सपर्ट इन माय गाथा. I can chant 1 sutra, 2 sutra, 3 sutra, 5 sutra, 10 sutra, 100 sutra, 200 sutra. I can chant by heart. मी म्हणू शकतो, पण मी अजूनही दुःखातून दुःखमुक्त झालेच नाही है ना. मी म्हणू शकते, पण मी अजून दुःखातून मुक्त झालेच नाही. म्हणत आहे, म्हणता म्हणता वयाचे 70 वर्ष गाठले, अजूनही म्हणत आहे, पण मी दुःखातून अजूनही मुक्त झाले नाही. मला दुःख आहेच, मला चिंता आहेच, आणि माझ्या चित्तामध्ये अत्यंतिक टोकाचा तणाव उत्पन्न होतच आहे. तणाव, चिंता, दुःख तसंच आहे. गाथा म्हणत आहे, पण गाथा तर म्हणत आहे, परंतु गाथा म्हणताना माझ्या जे काही चित्तामधलं चित्त दोष अवस्था आहे ती तशीच आहे. आता बुद्धाने इथे म्हटलंय की या तत्वज्ञानाला जाणून घेताना एक स्टेप पुढे जावं लागेल. जस्ट गो अहेड 1 स्टेप अँड जस्ट ट्राय टू ॲक्सेप्ट द ट्रूथ अबाउट बुद्धा फिलॉसॉफी. बुद्धाने दिलेल्या त्या सत्याला एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला आता ते जाणायचं आहे, परखायचं आहे, अनुभवायचं आहे की ऐकल्यानंतर पुढे काय आहे. ऐकलं तर खरी, म्हटलं तर खरी. ऐकणे आणि बोलणे, श्रवण करणे आणि वदन करणे, केवळ श्रवणाने आणि केवळ वदनाने जर माझ्या दुःखमुक्तीचा साक्षात्कार मला झाला असता, तर जगातल्या
99.99% लोक आता म्हणतच आहे, चॅन्टिंग करतच आहे. पण त्यातल्या किती % लोकांना बुद्धांच्या दुःखमुक्तीच्या सत्याचा साक्षात्कार झाला? एनलाइटनमेंट अबाउट माय सॉरोज, एनलाइटनमेंट अबाउट माय एन्झायटी, एनलाइटनमेंट अबाउट माय स्ट्रेस. माझ्या दुःखाबद्दलचा शोध, माझ्या त्रासाबद्दल, तणावाबद्दलचा शोध आणि माझ्या अतीव चिंतेबद्दलचा शोध मला अजूनही झाला नाही. ते तसंच आहे. आता मात्र इथे बुद्धांनी अनंत रूपाने आपल्याला प्रॅक्टिसच्या पुढे जायला सांगितलं. आता केवळ प्रॅक्टिस करून चालणार नाही आहे, आता प्रॅक्टिस करून पण चालणार नाही आहे. एक दिवस त्याला प्रत्यक्ष अनुभव करावा लागेल. ड्रायव्हरच्या बाजूला मी बसले आणि तो कसा गाडी कंट्रोल करतो, कसा ब्रेक मारतो, कसं स्टेअरिंग फिरवतो, हे माझ्या बाजूला बसून 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 मी इतकं बाहेर केलं तर मला आता डोळे बंद केले तरी कळते हा पहिला गेअर आहे, हा दुसरा गेअर आहे, हा तिसरा गेअर आहे, हा चौथा गेअर आहे. इकडे टाकला की हा 5वा गेअर आहे, असं टाकला की गाडी मागे जाते, असा टाकला की पुढे जाते. एवढं म्हटलं माझ्यासारखं जगात कोणालाच ज्ञान नाही आहे. मी ड्रायव्हरकडे पाहून एवढं बाहेर केलं तर मला परफेक्ट माहिती आहे. आणि कोणी जर म्हटलं की मग एवढं माहिती आहे, गाडी चालवली का? गाडी नाही चालवली मी अजून, पण मला गेअर माहिती आहे. पहिला पण माहिती आहे, दुसरा माहिती आहे, तिसरा माहिती आहे, चौथा माहिती आहे, 5वा माहिती आहे, ब्रेक माहिती आहे, क्लच माहिती आहे, कंट्रोल करायच्यासाठी ब्रेक लावते ते ब्रेक माहिती आहे. पण कधी कंट्रोल नाही केलंय, कधी ब्रेक नाही मारलाय, कधी स्पीड कमी नाही केला, कधी वाढवला नाही, कधी गाडी माहिती सर्वच आहे. प्रॅक्टिस केली आहे, चॅन्टिंग केली आहे, खूप वेळा म्हटलंय. पण आता बुद्ध म्हणतात की एक दिवस तुम्हाला प्रत्यक्ष स्टेअरिंगवर बसून प्रत्यक्ष पायाने ब्रेकही मारावं लागेल, ॲक्सिलेटरही वाढवावं लागेल. गाडी पुढे कशी जाते, गाडी पुढे जात असेल तर तिला कंट्रोल कसं करावं, कधी करावं, कोणत्या स्पीडला साऱ्या गोष्टी तुम्हाला करूनच पाहाव्या लागतील. तरच तुम्हाला प्रत्यक्ष तुमचा स्वतःचा अनुभव तयार होईल. काय अनुभव तयार होईल? पहिला काय अनुभव असेल तुमचा? फार तर तुम्ही म्हणाल इतकी प्रॅक्टिस केली आणि पहिल्यांदा गाडी चालवायला घेतली आणि मला वाटलं की सोपं आहे, क्लच ॲक्सिलेटर दाबला आणि बाजूच्या झाडावर जवळ घालून आदळली. काही हरकत नाही. बुद्ध म्हणाले काही हरकत नाही, ती गाडीच आहे. तुम्ही चालवली तर खरी, आणि चालवल्यानंतर कंट्रोल झाली नाही म्हणून ती एका झाडावर जाऊन आदळली. हा तुमचा एक अनुभव तयार झाला. मी खूप प्रयत्न केला या दुःखावरती मात करण्याची, पण हे दुःख काही दूर होत नाही आहे. प्रयत्न केला तुम्ही, प्रॅक्टिस केल्यानंतर प्रत्यक्ष रूपाने त्याच्यावरती काम केलं, पण दुःख दूर नाही झालं. जसं या ड्रायव्हरने केलं. त्याच्याकडे पहिला अनुभव आहे की मी पहिल्यांदा गाडी हातात घेतली, मला वाटलं खूप सोपं आहे, खूप वेळा पाहिलं, आणि परंतु हे सोपं नसल्यामुळे माझ्याच वाहनाचा माझ्याचकडून अपघात झाला. एकदा का बौद्ध तत्वज्ञानावरती काम करायला सुरुवात झाली तर पहिला तुमचा अनुभव येईल की मी सतत 5 वर्ष या प्रोजेक्टवर काम करत राहिले, पण माझं दुःख आजही तसंच आहे. बुद्ध म्हणतात की काही हरकत नाही, हे नष्ट होणारच नाही. मग बुद्धाने त्याला पुढे जाऊन, तुम्ही जर एवढी स्टेप पुढे गेलात तर बुद्धाने तुम्हाला म्हटलं की आय कॅन कंट्रोल माय ऑल बॉडीज डार्क कर्मा. यू हॅव टू कंट्रोल युअर ऑल बॉडीज डार्क कर्मा. दुःखातून मुक्त होताना तुमच्या शरीराच्या द्वारा घडणाऱ्या साऱ्या अकुशल कर्मावरती संयम करणे, कंट्रोल. पण बुद्धाने त्याला कंट्रोल शब्द वापरला इंग्लिशमध्ये. कंट्रोल म्हणजे संयम करणे, नष्ट करणे नाही आहे. दुःख जर फटाकसे असं बोलल्या दुःख दूर झालं असतं तर सारं जग दुःखातून मुक्त झालं असतं. बुद्धाने काय म्हटलं? आय हॅव टू कंट्रोल माय ऑल बॉडीज डार्क कर्मा. माझ्या या शरीरात उत्पन्न होणाऱ्या, माझ्या या शरीरात जन्म घेणाऱ्या शरीराच्या दुःख कर्माला, इट्स अ बॅड कर्मा, इट्स अ डार्क कर्मा, इट्स अ अकुशल कर्मा. पाप कर्म, वाईट कर्म
बुद्ध म्हणतात की शरीरापासून घडणाऱ्या दोषाला दोषमुक्त करण्यासाठी शरीर संयमात ठेवणे. कंट्रोल युअर बॉडी. आय हॅव टू कंट्रोल माय बॉडी. म्हणजे मी दुसऱ्याच्या शरीराबद्दल तर शाश्वती देऊ शकत नाही, पण मी माझ्या शरीराबद्दल देऊ शकते. बघा, मग बुद्धाने म्हटलं की तुम्हाला पहिलं तत्वज्ञान घ्यावं लागेल. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि. I have to control my all body's dark karma with the help of Buddha's Panchashila. And Buddha's Panchashila will protect my body from the others' negativity and all dark karma. पानातिपाता वेरमणी की या माझ्या शरीरापासून दुसऱ्या कोणत्या शरीराला पाता याने हार्म करणे इन इंग्लिश. पाता याने इजा पोहोचविणे इन मराठी. इज नॉट रिलेटेड टू मर्डर. मर्डर करणे फार पुढे आहे. बुद्धा डिडंट अलाउ मी टू हार्म द अदर्स बॉडी बाय योर बॉडी. किसी दूसरे के शरीर को आपके शरीर द्वारा दुख पहुंचाने की भी अनुमति स्वयं बुद्ध ने किसी को दी नहीं है. हत्या करनी तो बहुत दूर की बात है, मर्डर करना तो बहुत लंबी बात है. किसी को दुखाने का, हार्म करने का, पानातिपाता मेरे शरीर के द्वारा किसी अन्य सत्वों के इट्स नॉट ओनली रिलेटेड टू द ह्यूमन बीइंग्स. सारे सत्व है. कुत्ता है, बिल्ली है, दिखने वाले हैं, नहीं दिखने वाले हैं, दृश्य है, अदृश्य है, बोलने वाले हैं, नहीं बोलने वाले हैं, पानी में रहने वाले हैं, पानी के ऊपर रहने वाले, वृक्ष पर रहने वाले हैं, वृक्ष के नीचे रहने वाले हैं, भागने वाले हैं, जमीन के अंदर रहने वाले हैं. सारे सत्वों के प्रति बुद्ध कहते हैं कि कोई भी सत्व क्यों न रहे, किसी सत्व के प्रति मेरे शरीर के द्वारा अगर मैं किसी को दुख दे रहा हूं तो दैट इज योर बॉडीज डार्क कर्मा. इट्स टोटली इट्स रिलेटेड टू योर सॉरोज. ये दुख उत्पन्न करेगा. आपका शरीर आपके लिए हमेशा दुख उत्पन्न करेगा, क्योंकि किसी को आपका शरीर दुख दे रहा है ना. आप आते समय आपने देखा कि बहुत शांति से कोई कुत्ता एक पेड़ के नीचे सो रहा है, पर शरीर तो शरीर है. मुझे लगा कि क्यों सो रहा है इधर, और मुझे कुछ सूझा नहीं. मैंने पत्थर उठाया और मेरे बॉडी को कुछ समझा नहीं, मैंने उठा के फेंक के मारा और मेरा निशाना कभी चुकता नहीं. इतना सटीक मेरा निशाना लग गया कि उसकी आंख फूट गई, आंखों से खून बहने लगा. तो लोग आपको अच्छा बोलेंगे, क्या भाई अपना निशाना है, क्या पत्थर फेंका और क्या पत्थर फेंक के मारा, कुत्ते को लगा, उसके आंख से खून आने लगा, बहने लगा, क्या अच्छे हो आप, आओ आप आपका सत्कार करेंगे. कोई कहेगा आपको? पीपल एंड नेचर विल नॉट अप्रिशिएट योर कर्मा बिकॉज दैट कर्मा इज टोटली डार्क कर्मा. सो योर बॉडी इज डार्क कर्मा. देन नेचर एंड सोसाइटी विल पनिश यू इंस्टेंटली, मे बी आफ्टर सम टाइम, मे बी आफ्टर सम टाइम. कुछ समय के बाद, हो सकता है कुछ समय के बाद, आपके शरीर के द्वारा किया गया ये अकुशल कर्म आपको फल देगा, और अकुशल कर्म का फल होगा दुख. कभी तो मेरे शरीर ने किसी प्राणी सत्व के लिए पत्थर उठाकर मारा, फेंका, उसको लगा और उसकी जान चली गई. मेरा कंट्रोल ही नहीं होता है. मैं मनुष्य के साथ साथ ये सत्वों के प्रति मेरे चित्त में कभी करुणा उत्पन्न होती ही नहीं. तो बुद्ध ने कहा कि आपका शरीर तो कह रहा है पानातिपाता वीरमणि, पानातिपाता वीरमणि. जैसे सुबह होती है मन कहता हूं और जैसे बाहर निकलता हूं तो कितने सारे सत्वों के प्रति द्वेष उत्पन्न करता हूं. किसी को काटता हूं, किसी को मारता हूं, किसी को दुख पहुंचाता हूं, किसी को हार्म करता हूं, किसी का खून निकालता हूं, करते रहता हूं. और पुनः एक बार शाम को जब मैं आता हूं, पुनः एक बार जोरों शोरों से कहता हूं पानातिपाता वीरमणि, पानाति. बुद्ध ने कहा कि केवल कहने से तो नहीं हो रहा है. कह तो रहे हो,
कर नहीं रहे हो, कह तो रहे हो, पर बाहर जाने के बाद आई कांट कंट्रोल माई बॉडी, ये मेरा शरीर मेरे नियंत्रण में है ही नहीं। यदि आपका शरीर आपके नियंत्रण में नहीं तो ये दुख उत्पन्न करेगा। तो बुद्ध ने कहा ये शील ले लो, पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। तो बुद्ध ने कहा ये केवल कहने के लिए नहीं, अब कह सकते हो, बार बार कह सकते हो, पर ये केवल कहने के लिए नहीं, अगर तुम कह रहे हो तो उसका अनुपालन होगा। अनुपालन नहीं हुआ तो ये कहने के लिए ही होगा, कहने के लिए ही स्मित होगा, उसका लाभ नहीं होगा। तो ये बुद्ध तत्व ज्ञान मनुष्य के प्रति अनुमोदित करते हुए स्वयं तथागत बुद्ध कहते हैं कि आई कैन कंट्रोल माई बॉडी फ्रॉम द नेगेटिव कर्मा। सो बुद्ध ने कहा कंट्रोल करना है। यदि आज आपके शरीर के द्वारा कोई दोष हुआ तो आप संकल्प करिए, आज तो हुआ, आज तो मैंने मारा, कल नहीं मारूंगा। हे तथागत, आज के दिन मुझे क्षमा करिए, है ना आपल्याकडे? ओकास वंदामि भंते द्वारतयेनं कत्तं सब अपराधं क्षमा तुम्हें क्षमा। देखो तुम हर रोज बोलते होंगे घर में बैठ के, विहार में जाने के बाद भिक्षु संघ के सामने बैठ के, कभी कभी बुद्ध को, ये बुद्ध को कहा गया है। जब हम जाते हैं बड़े गुरुजी को मिलने तो हम भी कहते हैं हमारे गुरुजी के लिए, जब हमारे गुरुजी को मिलने जाते हैं तो वो भी कहते हैं। जब ऐसे करते 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 जब आनंद उठते थे तो आनंद स्वयं तथागत बुद्ध को कहते थे ओकास वंदामि भंते द्वारतयेनं कत्तं सब अपराधं क्षमा तुम्हें भंते। तो ये क्यों कहा? ये केवल बाहर करने के लिए नहीं कहा, इट इज नॉट प्रैक्टिस, ओनली प्रैक्टिस। तो कल मेरे बॉडी के शरीर के द्वारा किसी सत्व के प्रति अनंत द्वेष उत्पन्न करके मेरे शरीर ने किसी दूसरे शरीर का घात किया है, दगा दिया है, मारा है, काटा है, हार्म किया है। हे तथागत, आज तो ये मेरे शरीर के द्वारा ये अकुशल कर्म हुए हैं, पर कल नहीं होने दूंगा। आज के दिन तथागत मुझे क्षमा करे। तो बुद्ध की मूर्ति के सामने जाकर पुनः एक बार आपने स्वयं को आपने तैयार किया। ये बुद्ध तत्व ज्ञान को कहते कहते मैंने तथागत बुद्ध को प्रॉमिस किया, इस वचना, ये प्रॉमिस है। हे तथागत, मैं आपको प्रॉमिस करती हूँ, वचन देती हूँ, आज हुआ, मैं कल नहीं होने दूंगी। और पुनः एक बार कहा पानातिपाता वीरमणि। जैसे मैं बाहर गई दोबारा हो गया। कोशिश तो की पर मेरा शरीर मेरे नियंत्रण में नहीं हुआ। तो पुनः एक बार मैंने तथागत बुद्ध को क्षमा मांगी। एक बार हुआ, दो बार हुआ, तीन बार हुआ, चार बार हुआ, और एक दिन स्वयं को अनुभूति हो गई, आज मेरा चित्त किसी भी सत्व के प्रति कोई दोष उत्पन्न नहीं करता। पत्थर, चाकू, बर्ची कोई भी उठाकर फेंककर मारने की कोई चेतना मेरे शरीर में उत्पन्न होती ही नहीं। मैं सबके प्रति मैत्री करती हूँ। सबका मंगल हो, सबका मंगल हो। लोग तो इतने जोरों शोरों से कहते हैं सबका मंगल हो, सबका मंगल हो। और जैसा मंगल हो की प्रे खत्म होती है, फोन पे गालियां देने शुरू कर देते। तेरे को समझ में नहीं आता, मैं मंगल मैत्री कर रहा था, बीच बीच में तू फोन कर रहा है, तो तुझे समझ में नहीं आता है, तू पागल है, तू फलाना है, तू मूर्ख है। जितनी बातें कहनी सब कह दी। मैं मंगल मैत्री कर रहा था और किसी और को दुख दे लिया। जैसे मंगल मैत्री खत्म हो गई वैसे फोन से ही शुरू हो गया। फोन से, जिसका फोन से शुरू होता है वो मिलने के बाद क्या करेगा? हो सकता है मार भी देगा। तो बुद्ध ने कहा ये केवल कहने के लिए नहीं, तो आज मेरे शरीर के द्वारा किसी दूसरे के शरीर को मैंने पिछले 10 सालों से, देखो अभी आपका एक्सपीरियंस बन रहा है, बुद्धिस्ट फिलॉसफी एंड योर एक्सपीरियंस नॉट माय एक्सपीरियंस इज टोटली डिफरेंट फ्रॉम योर एक्सपीरियंस. सो दॅट इज युअर फाइंडिंग, इट्स माय फाइंडिंग. काय म्हणाले बुद्ध की तुम्ही 10 वर्षापूर्वीपासून अद्यापर्यंत डोळे बंद करून तपासून पाहिलं स्वतःला,
की या 10 वर्षात जाणून बुजून मी कोणत्याही सत्वाची हत्या केलेली नाही. डोळे बंद करा. आपलं चित्त आपल्याला उत्तर देईल की हो, मी काल कोणाला मारलं का, परवा कोणाला मारलं का, 1 वर्षभरापूर्वी, 2 वर्षभरापूर्वी, 2002 मध्ये जा तुम्ही, आणि आपलं चित्त आपल्याला उत्तर देईल की आत्ता तर नाही, पण 2002 मध्ये माझ्या शरीरातून एक अपराध घडला. आणि सुंदर आमच्याकडे एक प्राणी होता, पक्षी होता. आमच्याकडे पाहुणे आले आणि आम्ही म्हटलं, पाहुणे हे तुमच्यासाठीच ठेवलं म्हणतात, तुमचीच वाट पाहत होतो म्हणतात. हे कितीतरी ओरडते म्हणतात, सकाळी ओरडते, संध्याकाळी ओरडते. जावई आले म्हणतात, जावई आल्याबरोबर त्याला कापलं म्हणतात. आणि जावयाने ताव मारू मारू खाल्लं. कापणारा खुश आणि खाणारा तर अत्यंत खुश. बोलते सासरवाडीत गेले की मला बोलते एवढा मोठा कोंबडा कापला बोलतो. बघा, पहिल्यांदा ही कल्चर काम करत आहे. कापणाराही खुश होत आहे आणि खाणाराही खुश होत आहे. आणि सारं झालं की म्हणतात त्याला म्हणतात वंदना घेऊ म्हणतात. पानाती पाता वेरमणी सिक्का पदम समाधी. कापणाराने कापलं, खाणाराने खाल्लं. कापणारा पण वंदना म्हणत आहे आणि खाणाराही वंदना म्हणत आहे. आय विल नॉट हर्ट टू अदर बॉडीज बाय माय बॉडी. मेरे शरीर के द्वारा किसी अन्य सत्वों के शरीर के प्रति कोई दगा नहीं करूंगा. खाने के पहले कहा और बोलने के बाद, खाने के बाद भी कहा. तो बुद्ध कहते हैं कि ये केवल कहने के लिए था. तो बुद्ध ने कहा कि नहीं, जब आप काट रहे थे तभी आपको सोचना चाहिए कि मैंने बुद्ध को प्रॉमिस किया कि मैं किसी भी सत्व के प्रति द्वेष और लोभ उत्पन्न करके मेरे शरीर के द्वारा ये सत्वों के प्रति, तो मैंने कहा बोलने वाला सत्व, नहीं बोलने वाला सत्व, आवाज करने वाला सत्व, नहीं आवाज करने वाला सत्व, दिखने वाला सत्व, नहीं दिखने वाला सत्व, दृश्य सत्व, अदृश्य सत्व, ये सत्व है. और यदि लोभ उत्पन्न हुआ तो खाने का लोभ उत्पन्न हुआ, द्वेष उत्पन्न हुआ तो मुझे नींद नहीं आ रही है, ये कुत्ता कैसे सो गया, मैं परेशान हूं, ये कुत्ता होने के बावजूद इतने शांति से कैसे सो गया. बोलते हैं अगर मुझे नींद नहीं आ रही है तो तुझे मैं नहीं सोने दूंगा. और पत्थर वो का फेंक के मार दिया, भगा दिया उसको, क्योंकि मुझे नींद नहीं आ रही है तो दुनिया में किसी को मैं सोने नहीं दूंगा. आपल्या पण घरात असतात लोक काही, त्याला झोप येत नाही तर टीव्हीचा आवाज मोठा करतो, तुम्हाला पण झोपू देत नाही. तुम्हाला जर शांतपणे झोप लागली तर मुद्दामच पंखा बंद करतो. कधी कधी पंखा बंद करतो तर कधी कधी पंखा फास्ट करतो. नाशिकला खूप पाऊस पडत आहे, मला झोप येत नाही म्हणतो, हा घोरायला लागला. असा पंखा फास्ट करतो की त्याची झोप मोडली पाहिजे. किसी को दुख देना, हार्म, परेशान करना अपने शरीर के द्वारा, ये तो मेरी पुत्री है, पुत्र है, माँ है, बहन है, ये मित्र है, पर मेरा द्वेष उत्पन्न, मुझे नींद नहीं आ रही, आप कैसे सो रहे हो, आपको भी सोने नहीं दूंगा मैं. उल्टा करेगा, आवाज करेगा. और कुछ नहीं करने के लिए तो किचन में जाके 2-3 बर्तन तो गिराएगा ही गिरेगा. इतने जोर से आवाज करेगा, पूरा घर उठेगा, क्या हो गया, क्या हो गया, और उसको शांति मिलेगी कि हाँ अभी कैसे उठ गए. तो बुद्ध ने कहा कि आपका शरीर आपके अगर नियंत्रण में नहीं है तो तत्व ज्ञान तो कहते रहेंगे, चैंटिंग करते रहेंगे, पर काम करने के समय एब्सेंट माइंड होगा और शरीर किसी दूसरे शरीर को दुख देता रहेगा, हर रोज देता रहेगा, हर घंटे देता रहेगा, हर मिनट पर सेकंड देता रहेगा. Buddha always insists me, Buddha always guide me, you have to control your body from all dark karma. Your body is dark karma. इसीलिए तो बुद्ध कहते हैं कि मैं तत्वज्ञान क्यों दे रहा हूं, आपके शरीर को पवित्र करना है. आप तो कहेंगे कि पवित्र करने की क्या बात करते हो भाई साहब, हम तो नासिक में रहते हैं, सारी दुनिया हमारे गंगा में डूबने के लिए आती है, तो हम तो दुनिया के सबसे पवित्र लोग हैं, हम तो इधर ही रहते हैं. तो बुद्ध ने कहा कि किसी गंगा में नहाने से यदि आपका शरीर पवित्र होता तो दुनिया भर के लोग अभी तक पवित्र हो चुके होते. तो बुद्ध ने कहा कि यदि आपके शरीर को शुद्ध करना है तो शरीर को शुद्ध करने का पहला शील है पानाति पाता वीरमणि. लोग कहेंगे इनको मैंने देखा है, आपको मैंने देखा है, पिछले 25 साल से आपको मैं पहचानता हूं,
आपने कभी किसी को आपके हाथ से मारा नहीं। 25 साल से मैं आपको जानता हूं, आपका शरीर बड़ा ही पवित्र है। किसी सत्व के प्रति कोई द्वेष उत्पन्न करके आपके शरीर ने किसी अन्य सत्व को आपने कभी दुखाया नाही। आपका शरीर बरा पवित्र, शरीर तेव्हाच पवित्र आहे जेव्हा तुमच्या शरीराने कोणता दोष घडत नाही। जर तुमचं शरीर कोणाची हत्या करत नाही, कापत नाही, मारत नाही, मग बुद्ध म्हणतात आता कोणाच नदीत जाऊन डुबकी मारायची गरज नाही, तुम्ही असेच पवित्र आहात, कारण शरीराने कोणता दोष घडतच नाही। I have to control my all body's dark karma. कंट्रोल वो खत्म नहीं होगा, मैं उसको नियंत्रण में कर सकता हूं। यहां तक मेरा हाथ चला गया था पर वहां जाके मैंने रोक दिया। कंट्रोल करना वो होते तो रहेगा, क्योंकि चित्त है, चेतना है, संस्कार है, उत्पन्न होंगे तो उसका क्षय होगा, विलय होगा, होता रहेगा। पर मुझे वहां तक जाने के पहले कंट्रोल करने का संस्कार बुद्ध ने दिया है। तो आई हैव टू कंट्रोल माई ऑल बॉडीज डार्क कर्मा। तो बुद्ध ने ये पहला शील दिया, पानातिपाता वेरमणि। दूसरा शील दिया अदिन्ना दाना वेरमणि, जो मेरा है वही तो मेरा है, जो मेरा नहीं है ऐसे संसार में कोई चीज नहीं है जो मेरा नहीं है, मेरे लिए नहीं है और मुझे किसी ने दी नहीं है, तो उसका स्वीकार करने का कोई अनुमति स्वयं तथागत बुद्ध द्वारा किसी को दी गई नहीं है ना। म्हणून आपल्या घरी जर कधी भंते आले आणि जर भिक्खू आपल्या घरी भोजनाला बसले, अनेक वेळा दोंदे सरांच्या घरी भिक्खू गेले बघा, आमच्या समोर जर पात्र आणून ठेवलं तर तुम्ही नुसतं पात्र नेऊन ठेवलं, त्याच्यात डाळ आहे, भाजी आहे, खीर आहे, चपाती आहे, त्याच्यामध्ये सारे पक्वान्न भरून ठेवले, ताट आणून ठेवलं आणि आमच्या पुढे आणून ठेवलं, भिक्खू ग्रहण करतात का? कधीतरी भिक्खूला घरी बोलवा भोजनाला, एक भिक्खू बोलवा, 2 भिक्खू बोलवा, सारं भोजन तयार करा आणि भिक्खूच्या पुढ्यात नेऊन ठेवा आणि तुम्ही घाईघाईने किचनमध्ये निघून जा। तुम्ही 15 मिनिटं जर आला नाही तर मी 15 मिनिटं त्या पात्राला हात लावणार नाही। बुद्धा डिडंट अलाउ मी टू टेक दॅट फूड विच फूड इज नॉट गिव्हन बाय द डोनर। ऑफरिंग फूड ऑफरिंग त्याला म्हटलेलं आहे, ये उठाकर है ना। आदिवासे कुनो भंते भोजनं परिकपितं अनुकंपं उपादाय पटीगन्नातु उत्तम, है ना, यही कहते हो ना आप। ते ताट हातात घेतलं, भिक्खूनी त्या ताटाला हात लावला आणि तुम्ही गाथा म्हटली की हे पूजनीय भंते अवकाश द्या, अनंत अनुकंपा उत्पन्न करा आणि अनंत अनुकंपा उत्पन्न करून मी दिलेल्या भोजनाचा स्वीकार करा। मी पहिल्यांदा, मी दुसऱ्यांदा आपणास विनंती करते, हे भोजन आपल्यासाठी आहे, मी आपणास देऊ इच्छिते, अनंत अनुकंपा करून मी दिलेल्या भोजनाचा स्वीकार करा। भिक्खू म्हणतात इमं सुखं भयंचनं संपन्नानं भोजनानं उदकं वरं बुद्धस्य पूजयेमी धम्मस्य पूजयेमी संघस्य पूजयेमी, की तुम्ही दिलेल्या भोजनाचा मोठ्या श्रद्धायुक्त भावनेने बुद्ध धम्म आणि संघाचं स्मरण करून हे अन्न मी स्वीकारत आहे, स्वीकारत आहे, स्वीकारत आहे। जर तुम्ही तुमच्या पुढ्यात ठेवलेलं जेवण न देताच खायला सुरुवात केली तर बुद्धाने त्याला म्हटलंय अदिन्ना दाना, जो दिया ही नहीं उसका आपने स्वीकार किया है। भिक्खुनो, यदि आप किसी घने जंगल से चले जा रहे हो, दाहिने बायने आगे पीछे कोई नहीं है और चले जा रहे हो, चले जा रहे हो, जाते जाते आपका बहुत ही बड़ा प्रिय वृक्ष आपको दिखा और वो वृक्ष को आपको जितने प्रिय है उतने सारे फल दिख रहे हैं और अचानक समीप जाते समय आपको लगा कि ये तो आम है और मुझे बड़ा पसंद है और उतने में पका हुआ आम नीचे गिर गया। आपको पता है ये जंगल में मेरे अलावा कोई नहीं है, दाहिने बाइने कोई नहीं है, आगे पीछे कोई नहीं है, मुझे कोई देख नहीं सकता, सुन नहीं सकता। यदि मैं जाके यह आम का फल उठा के खा लेता हूं तो मुझे कोई नहीं देखेगा। पर यहां बुद्ध क्या कहते हैं, यदि वो फल आपका नहीं है, आपको किसी ने दिया नहीं है,
और आपने स्वयं जाकर उठाकर वो खा लिया, तो बुद्ध कहते हैं अदिन्ना दाना वेरमणि, जो आपको किसी ने दिया ही नहीं उसको आपने स्वीकार किया है, ले लिया है, अदिन्ना दाना। तो बुद्ध को किसी ने कहा कि भगवान मुझे तो किसी ने देखा नहीं, तो बुद्ध कहते हैं दुनिया नहीं देखेगी, पराये लोग नहीं देखेंगे, दूसरों की आंखें नहीं देखेगी, पर स्वयं की आंखें तो देखेगी। ये मैंने कभी तो उठाया था, 2 साल पहले ऐसे ही आम दिखा और इधर उधर देखा और मैंने उठा के मेरी जेब में डाल दिया, किसी ने नहीं देखा पर मैंने देखा। 2 साल के बाद भी मुझे याद है, हाँ मैंने देखा, मैंने उठाया। तो बुद्धा डिडंट अलाउ मी टू एक्सेप्ट इट इज नॉट गिवन बाय अदर्स टू मी। किसी के द्वारा मुझे दिया ही नहीं, धन, भोजन, वस्त्र, जो भी संसार की चीज है उसे मैं स्पर्श नहीं करूंगा। चोरी करना तो बहुत लंबी बात है, इसका ट्रांसलेशन हम क्या कहते हैं, अदिन्ना दाना वेरी, मैं चोरी नहीं करूंगा। नहीं, चोरी करना तो बहुत लंबी बात है। बुद्ध ने तो कहा जो दिया ही नहीं उसका भी स्वीकार नहीं करना। चोरी तो बहुत दूर की बात है, दिया ही नहीं तो मुझे नहीं स्वीकार करना। तो मैं आपको 25 साल से जानता हूं, मैं आपको 25 साल से देख रही हूं, मैं आपको 25 साल से देख रहा हूं, आपने आपके सामने किसी का क्या गिरा और आपने देखा, देखने के बावजूद आपने कहा ये मेरा नहीं है, मैं उसे स्पर्श नहीं करूंगा। तो बुद्ध ने कहा लोग कहेंगे आपका शरीर बड़ा पवित्र है, यह शरीर के द्वारा आपने किसी का धन नहीं लिया, आपने किसी का पैसा नहीं लिया, आपने किसी की जमीन नहीं ली, आपने किसी का घर नहीं लिया, आपके शरीर के द्वारा किसी और के धन संपत्ति पैसा को आपने स्वीकार किया ही नहीं। आपका शरीर बड़ा पवित्र है। बुद्ध कहते हैं शरीर से किसी की हत्या नहीं हो रही, शरीर से किसी का धन नहीं लिया जा रहा। नेचर विल अप्रिशिएट यू एंड योर बॉडी। आप बड़े पवित्र हो, आपका शरीर किसी की हत्या नहीं करता है, आपका शरीर किसी का धन नहीं लेता है, और आपका शरीर कामेषु मिच्छाचारा वेरमणि। ये घर के लोग माँ को माँ कहते हैं, बहन को बहन कहते हैं, पत्नी को पत्नी कहते हैं, मित्र को मित्र कहते हैं। देखो बड़ी परंपरा है। बलात्कार करना तो बहुत दूर की बात है, बलात्कार करना बहुत दूर की बात है। बुद्ध ने क्या कहा, कामेषु मिच्छाचारा वेरमणि। सीधा अर्थ मत इसके साथ ट्रांसलेट करिए। बुद्धा डिडंट अलाउ मी, माझे शरीर, माझं चित्त, माझं शरीर आईचा सन्मान आईला देते, बहिणीचा सन्मान बहिणीला देते, पत्नीचा सन्मान पत्नीला देते, मुलीचा सन्मान मुलीला देते, मैत्रिणीचा सन्मान मैत्रिणीला देते, आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या साऱ्या स्त्री पात्राचा माझं शरीर सम्मान करते। सम्मान इज नॉट रिलेटेड टू रेप। ये मेरे शरीर के द्वारा मेरे जीवन में जितना भी स्त्री रूप आता है, अगर पत्नी है तो मैं पूरे पूरे मन से पत्नी के रूप में उनका स्वीकार करता हूं, सम्मान करता हूं। माँ है तो पूर्णतः मेरे माँ को माँ के समान उनका स्वीकार करता हूं और उनका सम्मान करता हूं। यदि मेरी पुत्री है तो उसको देखता हूं और पुत्री के समान स्वीकार करता हूं और उसका सम्मान करता हूं। तो लोग और पूरा का ये पूरी प्रकृति आपके शरीर को प्रशंसित करेगी और क्या कहेगी, आपका शरीर बड़ा पवित्र है। ये शरीर के द्वारा कभी भूल कर भी आपके शरीर को मैं पिछले 25 साल से देख रहा हूं, कोई कहेगा आपके शरीर को मैं पिछले 25 साल से देख रही हूं, आपके शरीर के द्वारा किसी भी शील का उल्लंघन हुआ ही नहीं, आपका शरीर बड़ा पवित्र है। तो ये 3 गाथा, आई हैव टू कंट्रोल माई ऑल बॉडीज डार्क, ऑल दैट मीन्स 3, ऑल बॉडीज डार्क कर्मा, आई विल नॉट हर्ट अदर्स एनिमल्स बॉडी। मैं दूसरों का किसी धन के प्रति कोई लोभ उत्पन्न करके स्वीकार नहीं करूंगा, और मैं किसी
अन्य के प्रति कोई अनैतिक संस्कार उत्पन्न करके किसी अन्य के शरीर के साथ मेरे शरीर के द्वारा कोई भी अनैतिक कर्म को पूर्ण नहीं करूंगा. काय सुंदर बुद्धाने विश्लेषण केलंय. बुद्ध फिलॉसॉफी आणि ह्युमन बिईंग, मनुष्य जीवन. एकीकडे माणसाचं जीवन बुद्धांनी आपल्या तत्वज्ञानाच्या आधारे पूर्णतः पवित्र करण्यासाठी बुद्ध म्हणतात की हे शिलाचं जल आहे, हे शिलाची फिलॉसॉफी आहे, हे शिलाचा मार्ग आहे आणि या शिलानेच तुम्ही तुमच्या स्वतःला तुमच्या स्वतःचे शरीर निर्दोष करू शकता. आणि जग तुमच्या शरीराची प्रशंसा करेल, जगाने करो अथवा ना करो, पण तुम्ही या साऱ्या शरीराच्या दोषातून दोषमुक्त व्हाल आणि आपल्याला स्वतःला म्हणा की जेवढे म्हणून दुःख येतात आता ते सारे दुःख माझे दूर झाले आहे. कोणत्याच प्राण्याला दुःख देत नाही, सारे जगातले सत्व तुम्हाला सुद्धा मैत्री देत आहे. तुम्ही साऱ्या प्राण्यांबद्दल मैत्री देत आहात तर जगातले सारे सत्व तुम्हाला मैत्री देतील. तर या मैत्रीतून बुद्धाने म्हटलं तुम्हाला काय मिळते? आयुष्य, आरोग्य, संपत्ती आणि बल मिळतं. तुमचं शरीर निरोगी राहतं, कारण तुमच्या शरीराने दुसऱ्याला दुःखच दिलं नाही तर तुमच्या शरीरात दुसऱ्या प्राण्याद्वारा कधी दुःख जन्माला येतच नाही. हे की नाही? सारा जग टायगरला घाबरते की नाही? पण थायलंडचे भिक्खू आपल्या मॉनेस्ट्रीमध्ये टायगर घेऊन फिरतात मोकळे. आपल्याकडे कुत्रे घेऊन फिरतात की नाही लोक, तसं तिकडे टायगर राईट अँड लेफ्टला घेतात आणि मार्केटमध्ये जातात, सामान घेऊन येतात. ते टायगर त्यांना काही करत नाही, लोकांना काही करत नाही. एका शरीराने दुसऱ्या शरीराचा इतका सन्मान केला, एवढी मैत्री केली की हत्या करण्याचा प्राण्याचा संस्कार सुद्धा संपुष्टात आला आणि तो प्राणी मैत्री करतो. सारा जग त्या टायगर हिलला भेट द्यायला जाते. मुस्लिम जातात, हिंदू जातात, जैन जातात, ख्रिश्चन जातात, श्रीमंत जातात, गरीब जातात. ते टायगर त्यांच्या खांद्यावरच हात ठेवतात. हाम करतात का? काहीच नाही. याचाच अर्थ जेव्हा तुम्ही कोणाबद्दल मैत्री करता तर सारं जग तुमच्याबद्दल मैत्री करते आणि जेव्हा जग तुमच्याबद्दल मैत्री करते तर तुमचं शरीर कधीच दुःखातून प्रवास करणार नाही. द सॉरो फ्री वे ऑफ माय लाईफ. माझ्या शरीराने कोणताच दोष केला नाही म्हणून माझं शरीर साऱ्या दोषापासून मुक्त आहे. मग बुद्ध म्हणतात जेव्हा एक सत्य तुम्हाला मिळालं तर शरीर शुद्ध होईल, परिशुद्ध होईल, जगात कुठे जायची गरज नाही, इथे बसून शुद्ध होईल. आणि मग बुद्धाने तुम्हाला मला सर्वात मोठा कठोरतेनं, प्रेमानं, आपुलकीनं, अनंत रूपाने म्हटलं की हे त्रिशरणाच्या 3 गाथा केवळ म्हणण्यापुरत्या नाहीत, बोलण्यापुरत्या नाहीत, चांटिंगपुरत्या नाहीत, लग्नापुरत्या नाहीत, जलदानविधीपुरत्या नाहीत, विहारापुरत्या नाहीत. यू हॅव टू प्रॅक्टिस ऑल दिस बुद्ध फिलॉसॉफी. आणि प्रॅक्टिसच्या पुढे जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स येईल, अनुभव येईल. माझा अनुभव विचारला तर माझ्याकडे एक स्वतःचा अनुभव आहे, तुम्हाला जर कुणी अनुभव विचारला तर तुमच्या स्वतःकडे अनुभव येईल. आणि साऱ्या जगातले लोक म्हणतील हे कोण आहेत? दे आर ऑल बुद्ध फॉलोअर्स. ये बुद्ध के अनुयायी है और ये बुद्ध के अनुयायी है तो दुनिया के किसी भी सत्व के प्रति द्वेष उत्पन्न करते ही नहीं, क्योंकि ये बुद्ध की गाथा कहते हैं पानाति पाता वीरमणि, ऑल सोसाइटी विल अप्रिशिएट यू एंड योर कम्युनिटी, क्योंकि तुम आपके द्वारा, शरीर के द्वारा किसी सत्व को हार्म करते नहीं, किसी को दगा देते नहीं, किसी को मारते नहीं, किसी को काटते नहीं. प्रिय सज्जनो, पुन्हा कधी तुमच्यासोबत भेट घेण्याची वेळ आली तर I have to control my all verbal dark karma, इसके ऊपर बात करेंगे. एंड I have to control my all minds dark karma, इसके ऊपर बात करेंगे. ये बहुत लंबी प्रोसेस है, ये ख़त्म नहीं होगी. मैंने खुद आई सबमिटेड माई थीसिस टू यूनिवर्सिटी ऑफ मुंबई. 740 पेज का मैंने थीसिस बनाया है, सबमिट किया है. और तब से मुझे लगा कि केवल बोलने के लिए बोलना नहीं है, ये तो भाषण करने के लिए तो मतलब कभी कभी ऐसे होता है कि ये तो भाषण है. मैं कहता हूँ, मैं करता हूँ, तुम सुनते हो, तुम सुनाते हो, और मैं भी निकल जाता हूँ, आप भी निकल जाते हो. केवल इतना ही अगर होता तो बहुत सही होता. पण आता ते तसं नाही आहे. ते खूप संशोधनात्मक आहे, बारीक आहे, ते सूक्ष्म आहे,
खूप प्रॅक्टिस करूया, खूप त्याच्यावरती चर्चा करूया. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याचा पिछा सोडायचा नाही, सोडायचाच नाही. जोपर्यंत दुःख दूर होत नाही तोपर्यंत बुद्धाच्या धम्माचा तुम्हाला मला अनुभव येणारच नाही. I was 13 years old when I started as a monk life. बनते और हम दोनों साथ में थे, 13 साल के थे जब हम लोगों ने बौद्ध भिक्खु संघ की दीक्षा ली और ये सफ़र शुरू किया. अभी दोनों भी 40+ है हम लोग. तो यहाँ पे ये है, यही काम कर रहे हैं, यहाँ से यही देख रहे हैं. और यहाँ से देखते देखते हमें पता चला कि ये है. और ये बनते को तो हमने फर्स्ट स्टैंडर्ड में देखा, बंती जी को, आर्यनाथ बंती जी. ये इतने छोटे से थे, बाल बंती कहते थे. वो छोटे थे, अकेले थे वो. तो उनका खुद का एक एक्सपीरियंस बना है. हर एक का अपना एक्सपीरियंस है, आपका भी है. कभी कभार आप ये भी करिए कि बनते किसी को क्या एक्सपीरियंस आया है तो यू हैव टू शेयर विद यूर ऑल एक्सपीरियंस विद अदर्स. ये बौद्ध धम्म का काम करते करते मैं 25 साल का हो गया हूँ और मुझे कितनी अनुभूति हुई है, 1-2 शब्दों में एक किसी के साथ कहिए. मैं 40 साल का हुआ हूँ, 40 साल से बौद्ध धम्म का काम कर रहा हूँ, प्रैक्टिस कर रहा हूँ, तो मुझे कुछ मिला नहीं. तो मिला नहीं ये भी पता, मिला नहीं तो मिला नहीं, मिला तो क्या मिला. अगर कुछ भी नहीं मिला तो ये भी एक एक्सपीरियंस है, और मिला तो इतना मिला ये भी एक एक्सपीरियंस है. तो ये एक दूसरे के साथ बांटते रहिए, शेयर करते रहिए. तो यही बौद्ध धम्म का तत्वज्ञान आपका सुन के मुझे दुख मुक्त करेगा और मेरा सुन के आपको दुख मुक्त करेगा. इसीलिए तो हम एक जगह पे आते हैं, बात करते हैं. मैं मेरा एक्सपीरियंस कहता हूँ, आप सुनते हो. कभी कभार आप आपका एक्सपीरियंस मुझे बताते हो, मैं सुनता हूँ. ये दोनों का गिव एंड टेक होता है और इससे दुख मुक्ति के समीप जाने का रास्ता ओपन होता है. तो आप हमेशा भय मत करिए, एक दिन में पूरा का पूरा खत्म करने की कोशिश मत करिए. 140 की स्पीड से अगर गाड़ी भगाओगे तो कितना भी बड़ा निष्णात क्यों न ड्राइवर हो, वो ठोकेगा, खुद को ठोकेगा, नहीं तो किसी और को ठोकेगा. थोड़ा आराम से काम करते हैं, थोड़ा प्रैक्टिकली काम करते हैं, एक एक शब्द का अर्थ जान के, सुन के, देख के काम करते हैं, तो आपको पता चलेगा कि ये कितना बड़ा सत्य स्वयं तथागत बुद्ध तत्वज्ञान के रूप में हमें देकर ये निर्वाणस्थ हुए. मेरे सभी बुद्ध है, मेरे हर शब्द में बुद्ध है, हर वचन में शब्द बुद्ध है, मेरे हर कृति में बुद्ध है. तो ये बुद्धा विल प्रोटेक्ट यू फ्रॉम द युअर एंड अदर्स नेगेटिविटी. मेरे स्वयं के बुद्धा मेरे स्वयं के नकारात्मक भाव से और किसी और के नकारात्मक ऊर्जा से मेरे शरीर, मेरी वाणी और मेरे चित्त को सुरक्षित करेंगे. इसलिए तो मैं बुद्ध के अधिक समीप जाने की कोशिश करता हूँ. आज पूजनीय भिक्खू संघाच्या द्वारा मला निमंत्रित केलं. आपल्यासोबत हितगुज करताना बुद्ध तत्वज्ञान आणि मनुष्य जीवन याबद्दलचा पहिला एकच फक्त पाठ मी आपल्याला सांगू शकलो. जेव्हा कधी पुन्हा आपल्या भेटीगाठी होतील तेव्हा नक्कीच 2 राहिलेले तत्वज्ञान आहेत. आय हॅव टू कंट्रोल माय ऑल वर्बस डार्क कर्मा, यानी बोलने वाले डार्क कर्मा, एंड देन आई हैव टू कंट्रोल माय ऑल माइंड्स डार्क कर्मा, यानी मेरे चित्त में उत्पन्न होने वाले डार्क कर्मा. फिर ये कोरिलेशन कैसे है एक दूसरे के साथ, शरीर, वाणी और ये मन, ये वाणी और ये शरीर, ये एक दूसरे के साथ कैसे जुड़े. दैट इज द कंक्लूजन पार्ट ऑफ ये सूत्र का वो कंक्लूजन पार्ट होगा और वो हम देखेंगे. इसको 2, 3, 4, 5 कभी ना कभी तो मुलाकात होगी, कहीं तो होगी. तो इसके ऊपर हम जरूर चर्चा करेंगे. आपण पुन्हा एकदा आपण आलात, एकाग्रतेने ऐकलं. जे कळलं नसेल तर नक्कीच याचे सारे सोल्युशन्स मी बुद्धा ब्रॉडकास्ट नावाच्या यूट्यूब चॅनलवरती अलग अलग एपिसोड करून ठेवलेले आहेत. जस्ट गो टू यूट्यूब अँड यू कॅन सर्च बुद्धा ब्रॉडकास्ट म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती जवळजवळ आतापर्यंत 151 एपिसोड तयार झाले. आणि बारीक बारीक जे इथे ऐकायला नाही मिळणार, तुम्ही एकांतात बसा, मोबाईल घ्या, जस्ट प्लग इन करा आणि तुम्ही 40-40, 20-20 मिनिटाचा, 25-25 मिनिटाचा एक एपिसोड तुम्ही ऐकत चला. प्रत्येक गोष्टीला एका शब्दाला उकल केली आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं की साधनं जेवढे आहेत बनते बघा, धम्मदर्शी बनते एवढे मोबाईल लावून बसलेत की जेणेकरून इथे नाही कळलं तर तिथे कळेल, व्हॉट्सअपवर नाही कळलं तर यूट्यूबला कळेल, यूट्यूबला नाही कळलं तर फेसबुकला कळेल, फेसबुकला नाही कळलं कुठेतरी कळेल. सोडायचं नाही आणि म्हणून कुठेतरी त्याला पकडून घेऊ आपण. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या प्रति मी वर्षावसाच्या अनंत शुभेच्छा, मंगलमैत्री, अनंत भाव व्यक्त करतो. आपण मला ऐकलं, जे नाही समजलं ते नक्कीच कधीही संवाद साधा.
बोलता नाही आलं, बऱ्याच वेळेला आपण बोलायला हेजिटेट होतो, कसं बोलू असं वाटते. जस्ट गो टू यूट्यूब बुद्धा ब्रॉडकास्ट आहे, तिथे कमेंट्स आहेत, भरभरून तुम्ही लिहा. तुम्ही जे लिहाल, ज्या तुमच्या शंका असतील, आमची टीम अजिबात आळस करत नाही आहे, त्यांना त्यांचे उत्तरं घरपोच पाठवल्या जातात.